प्रेज लॉर्ड. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया नेहमीच आहे. विश्वासणाऱ्यांनो, आपल्या विश्वासावर काम करा, कारण परमेश्वर आपल्या विश्वासाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये काम करतो. वाचू एक वचन, नीतिसूत्रे 11 अध्याय आणि 25 वचन. त्या ठिकाणी असलेले उदार मनाचा समृद्ध होतो, जो पाणी पाजतो त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल. वचनामध्ये उदार मनाचा व्यक्ती संपन्न होतो, समृद्ध होतो. परमेश्वराच्या राज्यामध्ये विश्वासणाऱ्याची संपन्नता ही त्यांच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. जेवढी आपली मानसिकता संपन्न होईल, आपले विचार संपन्न होतील, तेवढं आपण आर्थिक क्षेत्रामध्ये संपन्न होतो. आणि वचन सांगते की उदार मनाचा व्यक्ती संपन्न होतो, जो पाणी पाजतो त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल. म्हणून विश्वासणाऱ्यांनो, मला असं तुम्हाला एनकरेज करायचं, हे टीचिंग घ्या, संपन्नतेचं शिक्षण घ्या. आणि हे शिक्षण तुम्ही जसं ऐकता, तुमची मानसिकता बदलण्यास सुरू होते. जर तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवलाय आणि जर तुम्ही आर्थिक संघर्षामध्ये आहात, गरिबीमध्ये आहात, तर विश्वासणाऱ्यासाठी आर्थिक संघर्ष, गरिबी ही मानसिकतेची समस्या आहे. आणि जर आपण वचन घेतो, या टीचिंग घेतो आणि जर आपण ऐकतो, आपली मानसिकता बदलण्यास सुरू होईल आणि आपण आर्थिक क्षेत्रामध्ये संपन्न होतो. आपण आर्थिक क्षेत्रामध्ये अलौकिक संपन्नतेचा अनुभव घेतो. आणि मला तुम्हाला सांगू द्या, संपन्नतेचा अभिषेक हा परमेश्वराच्या दासाद्वारे आणि संपन्नतेच्या शिक्षणाद्वारे वाहतो. मी परत सांगेन तुम्हाला, संपन्नतेचा अभिषेक परमेश्वराच्या दासाद्वारे आणि संपन्नतेच्या शिक्षणाद्वारे वाहतो. आणि जर तुम्ही आणि मी या संपन्नतेचे शिक्षण घेतो, या टीचिंग घेतो आणि आपण जर वारंवार ऐकतो, तो अभिषेक आपल्या जीवनामध्ये येईल. आणि नेहमी लक्षात ठेवा, अभिषेक बंधनांना तोडतो. आणि जर तुम्ही शिक्षण घेता आणि वारंवार ऐकता, हर एक गोष्ट जी तुम्हाला आर्थिक क्षेत्रामध्ये पुढे जाऊ देत नाही, ती तुटली जाईल आणि तुम्ही अलौकिक संपन्नतेचा अनुभव घ्या. वाचूया लूक 6 अध्याय आणि 38 वचन. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. कधी आपल्याला देण्यात येईल? ज्यावेळेस आपण देतो. चांगले माप दाबून, हलवून व शीख भरून लोक तुमच्या पदरी घालतील. कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल, त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल. मी परत सांगत, तुमची परमेश्वराच्या राज्यामध्ये तुमची आर्थिक संपन्नता ह्यावर अवलंबून नाही की तुम्हाला कोण किती देतं किंवा तुमच्याकडे किती येतं, तर परमेश्वराच्या राज्यामध्ये तुमची संपन्नता ह्यावर अवलंबून आहे की तुमच्याकडून किती जातं किंवा तुम्ही किती देणारे आहात, ह्यावर अवलंबून आहे. वचन सांगतं, ज्या मापानं आपण देतो त्याच मापानं मापून आपल्याला देण्यात येईल. आणि मला तुम्हाला सांगू द्या, ज्यावेळेस मी परमेश्वराच्या राज्यामध्ये देणं शिकवतो, मग तो दशमांश असेल, मग ते परमेश्वर राज्यामध्ये बीज पेरणे असेल किंवा गरिबांना देणं असेल किंवा परमेश्वर दासासोबत भागीदारी करणं असेल, हे देणं हे आपल्यावर अवलंबून नाही आहे की मला द्यावं लागेल, काहीतरी करून मला द्यावं लागेल. नाही, तुम्ही परमेश्वरावर विश्वास करता, परमेश्वराकडून तुम्ही संपन्नतेची अपेक्षा करतात आणि जर परमेश्वर तुम्हाला संपन्न करतो, तुमच्या जीवनामध्ये आर्थिक आशीर्वाद आजाद करतो, तुम्ही त्या गोष्टीला प्रतिसाद म्हणून तुम्ही परमेश्वराच्या राज्यामध्ये येतात. तो तुमचा दशमांश असेल, बीज पेरणं असेल किंवा गरिबांना देणं असेल किंवा परमेश्वराच्या दासासोबत भागीदारी करणं, म्हणजेच परमेश्वराच्या दासाच्या जीवनामध्ये बीज पेरणं. आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. परमेश्वराच्या राज्यामध्ये तुमची आर्थिक संपन्नता ह्यावर अवलंबून नाही की तुमच्याकडं किती येतं, तर तुमची आर्थिक संपन्नता ह्यावर अवलंबून आहे की तुम्ही किती देणारे आहात, तुमच्याकडून किती जातं. कारण वचन सांगतो, जो दुसऱ्यांना पाणी पाजतो, जो दुसऱ्यांना देतो, परमेश्वर त्याच्यासाठी पुरवठा करत राहील. आणि विश्वास तर मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वराच्या राज्यामध्ये नवीन करारामध्ये 4 प्रकारचं देणं आहे. जे आतापर्यंत आपण शिकलो, दशमांश, जे काय आपल्याला परमेश्वर देतात, 10वा हिस्सा. आणि मी तुम्हाला एनकरेज करेन, तुम्ही दशमांश देणारे बना, विश्वास योग्यतेनं, एकदा दोनदा नाही, विश्वास योग्यतेनं. ज्या वेळेस परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेन, आपला 10वा हिस्सा, आपला दशमांश परमेश्वराच्या राज्यामध्ये द्या. आणि मध्ये दुसरं शिकलो आपण बीजाची पेरणी. आणि तुम्हाला जर काही गरज आहे, तुम्ही तुमचं बीज पेरू शकता आणि परमेश्वराकडून त्याची त्या कापणीची तुम्ही अपेक्षा करू शकता. आणि नवीन करारामध्ये जे 4 प्रकारच्या देण्यापैकी तिसरं देणं आहे परमेश्वराच्या दासासोबत पार्टनरशिप
किंवा भागीदारी. आज आपण शिकणार आहोत. आजच्या टॉपिकचं नाव आहे परमेश्वराच्या दासासोबत भागीदारी किंवा पार्टनरशिप. याचा अर्थ हा आहे की परमेश्वराचे दास तुमच्या जीवनामध्ये आत्मिक गोष्टी पेरतात, ते तुम्हाला वचन खाऊ घालतात, तुमच्यासाठी ते प्रार्थना करतात, तुम्हाला प्रार्थनेमध्ये कव्हर करतात, ते तुम्हाला आत्मिक अन्न म्हणजे परमेश्वराचं वचन खाऊ घालतात आणि त्याला प्रतिसाद म्हणून तुम्ही तुमच्या परमेश्वराच्या दासाच्या जीवनामध्ये शारीरिक गोष्टी पेरतात. त्याला म्हणतात परमेश्वराच्या दासासोबत भागीदारी करणं. आणि विश्वास हे वचन आधारित आहे, जिथं परमेश्वर दास तुमच्या आत्मिक गरजा पूर्ण करतात आणि तुम्ही त्यांच्या शारीरिक गरजा पूर्ण करता. मला तुम्हाला समज माहिती का, अलौकिक संपन्नता त्या विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये काम करत राहील किंवा तो अलौकिक संपन्नतेचा अनुभव घेत राहील जो संपन्नतेचा उद्देश पूर्ण करण. आणि संपन्नतेचा मेन उद्देश आहे परमेश्वराचं राज्य, परमेश्वराचं घर. दुसरा आहे तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंद घ्यावा. तिसरा आहे तुम्ही गरिबांची मदत करावी. आणि जे लोक परमेश्वराच्या राज्याला प्रथम ठेवतील ते अलौकिक संपन्नतेचा अनुभव घेतील. आज आपण शिकत आहोत परमेश्वराच्या दासासोबत भागीदारी किंवा पार्टनरशिप. परमेश्वर दास तुमच्या आत्मिक गरजा पूर्ण करतात आणि तुम्ही त्यांच्या शारीरिक गरजा पूर्ण करतात. याला म्हणतात परमेश्वराच्या दासासोबत भागीदारी करणं. आणि मला तुम्हाला सांगता, जर तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवला आहे, तुम्ही प्रभू येशूची काम करण्याची पद्धत, कलीसियाची पद्धत तुम्ही समजून घेतली पाहिजे. कारण आपला परमेश्वर शिस्तीचा परमेश्वर आहे, तो गडबडीचा परमेश्वर नाहीये. वाचूया स्तोत्र संहिता 133 अध्याय 1 ते 3 वचन. त्या ठिकाणी असले, पहा बंधूंनी एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. ते मस्तकावर ओतलेल्या अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमूल्य तेलासारखे आहे. नेहमी लक्षात ठेवा, परमेश्वराची जी कलीसिया, जी चर्च आहे, त्यामध्ये परमेश्वराने त्याने व्यवस्था नेमून दिली. बायबल म्हणलं की प्रभू येशू ख्रिस्त हा चर्चचा मस्तक आहे. माहिती आहे, तो महान मेंढपाळ आहे. आणि त्यानंतर आहे परमेश्वराचे दास आणि त्यानंतर आहे विश्वासणारे. परमेश्वराच्या दासासोबत भागीदारी करतो, आपण आर्थिक क्षेत्रामध्ये पुढे जातो. नेहमी लक्षात ठेवा, जसं 1 नंतर 2 येतो. माहिती, जसं आपण शाळेमध्ये गेलो, जर आपण पहिलीमध्ये आहोत, आपण डायरेक्ट 10वीमध्ये जात नाही, पहिल्यानंतर दुसरी नंतर तिसरी. तसं परमेश्वरानं त्याच्या राज्य कलीसियामध्ये, परमेश्वरानं चर्चमध्ये काही क्रम दिलेत. प्रभू येशू ख्रिस्त मस्तक आहे, त्यानंतर परमेश्वराचा दास आहे आणि त्यानंतर विश्वासणारे आहेत. 2 वर्षांमध्ये ते मस्तकावर ओतलेल्या अहरोनाच्या दाढीवर उतरलेला. मस्तक कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. अहरोन कोणाला दर्शवतो? परमेश्वराचा दास. त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमूल्य तेलासारखे आहे. जर तुम्हाला वाटतं तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या अद्भुत गोष्टी घडाव्या, परमेश्वराची काम करण्याची पद्धत समजून घ्या. ख्रिस्त येशू हा चर्चचा मस्तक आहे, त्यानंतर परमेश्वराचा दास आहे आणि त्यानंतर विश्वासणारे आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या, तेल मस्तकाहून आधी ते दाढीवर येतंय, मग ते वस्त्राच्या काठापर्यंत उघडत जातं. नेहमी लक्षात ठेव, तेल खालून वरती येत नाही, वरून खाली येतं. आणि म्हणजे मस्तक कोण आहे? प्रभू येशू. तिथून तो अभिषेक परमेश्वराच्या दासावर येतो आणि तोच अभिषेक परमेश्वराच्या दासावर असणारा अभिषेक हा विश्वासनावर येतो, मंडळीवर येतो किंवा चर्चवर येतो. आणि म्हणून ही पद्धत आपण समजून घेणं गरजेचं आहे. पुढे असले, सियोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दैवरासारखे ते आहे, कारण तेथे परमेश्वरानं आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरवले आहे. मला तुम्हाला सांगू द्या, विश्वासणाऱ्यांनो, प्रथम आहे ख्रिस्त येशू हा चर्चचा मस्तक आहे, त्यानंतर परमेश्वराचे दास आणि त्यानंतर विश्वासणारे आहे. आणि जर तुम्ही परमेश्वराचे दास, जे तुमचे पास्टर आहे, जर त्यांचा तुम्ही आदर करता, त्या अभिषेकामध्ये तुम्ही भाग घेता, त्या कृपेमध्ये तुम्ही सहभागी होता, त्या प्रतिफळामध्ये तुम्ही सहभागी होता. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवा विश्वासणाऱ्यांनो, की परमेश्वर हा आपला परमेश्वर व्यवस्थेचा परमेश्वर आहे. त्याने व्यवस्था लावून दिली. पहिला आहे कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त, त्यानंतर परमेश्वर दास, त्यानंतर विश्वासणारे. वाचूया मत्ते 18 अध्याय 3 आणि 4 वचन. त्या ठिकाणी असले, मी तुम्हाला खचित सांगतो,
तुमचा पालट होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. प्रभू म्हणतो तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. याचा अर्थ काय माहिती आहे? एक बालक आपल्या पित्यावर अवलंबून असतो, एक बालक आपल्या पित्यावर विश्वास ठेवतो. तसं जो पण आपण बालकासारखे बनलो नाही, प्रभू तुझ्या वचनामध्ये लिहिले पिता मी विश्वास करतो, जसं बालक त्याच्या पित्यावर विश्वास करतात, जे ते बोलतात त्यावर. जर आपण परमेश्वराच्या वचनावर विश्वास करतो, आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये नुसता प्रवेश करणार नाही, तर आपण आशीर्वादाची रेलचल बघतो. पुढे असं लिहिलंय, यास्तव जो कोणी स्वतःला ह्या बालकासारखा नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होईल. परमेश्वराच्या वचनासमोर नम्र व्हा. प्रभू तुझ्या वचनामध्ये लिहिलंय, मी विश्वास करतो आणि मी त्या प्रकारे करन. आणि मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वराच्या दासासोबत भागीदारी करणं हे परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलंय. वाचूया गलतीकारास पत्र 6 अध्याय आणि 6 वचन. त्या ठिकाणी असं लिहिलंय, ज्याला वचनाचे शिक्षण मिळाले आहे त्याने ते शिक्षण देणाऱ्याला सर्व चांगल्या पदार्थाचा वाटा द्यावा. जे परमेश्वराचे दास तुम्हाला परमेश्वराचं वचन शिकवतात, जे तुम्हाला कवरिंग देतात, तुम्हाला आत्मिक भोजन खाऊ घालतात, जे तुमच्यासाठी प्रार्थना करतात आणि जे वचनाचं शिक्षण देतात. प्रभू म्हणतो ज्याला वचनाचे शिक्षण मिळाले आहे त्याने ते शिक्षण देणाऱ्याला सर्व चांगल्या पदार्थाचा वाटा द्यावा. याचा अर्थ काय की परमेश्वराचा दास ज्यावेळेस तुमच्या आत्मिक गरजा पूर्ण करतो, तुम्हाला आत्मिक भोजन म्हणजे परमेश्वराचं वचन खाऊ घालतो, त्याला प्रतिसाद म्हणून तुम्ही त्यांच्या जीवनामध्ये शारीरिक गोष्टी पेरतात. आणि ही परमेश्वरानं नेमलेली, परमेश्वरानं लावून दिलेली व्यवस्था आहे, जिथं परमेश्वरदास आपल्या आत्मिक गरजा पूर्ण करतात, आपल्यासाठी वचन खाऊ घालतात, आपल्याला प्रार्थनेची ते कवरिंग देतात आणि आपण त्यांच्या जीवनामध्ये शारीरिक गोष्टीची पेरणी करतो. वाचूया लूक 8 अध्याय 1 ते 3 वचन. मी तुमच्यासाठी वाचतो. लूक 8 अध्याय 1 ते 3 वचन. त्या ठिकाणी असलेले, पुढे लवकरच असे झाले की तो म्हणजे येशू उपदेश करत व देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी व गावोगावी फिरत होता. त्यानं सुवार्ता सांगितली अनेक लोकांना, आणि आपण अनेकांना सुवार्ता सांगितली पाहिजे. तुम्ही तुमच्या जगाला सुवार्ता सांगितली पाहिजे. तेव्हा त्याच्याबरोबर ते 12 प्रेषित होते आणि दृष्ट आत्मे आणि विकार ह्यापासून मुक्त केलेल्या अशा कित्येक स्त्रिया, काही स्त्रिया ज्यांना दृष्ट आत्मे होते, आजार होते आणि ते प्रभूकडे आल्या, त्यांनी प्रभूवर विश्वास ठेवला, प्रभूनं त्यांना बरं केलं. म्हणजे ज्या मगदालिया म्हटलेल्या मर्यातून 7 भूते निघाली होती ती. बायबलने प्रभू ख्रिस्त गावोगावी नगरोनगरे जाऊन तो सुवार्ता सांगत आहे. त्याच्यासोबत 12 प्रेषित आहे, जे त्याचे 12 शिष्य आहेत. आणि पुढे असले अनेक स्त्रिया ज्यांच्यातून दृष्ट आत्मे निघले, ज्यांना आरोग्य मिळालं, अशा कित्येक स्त्रिया होत्या. पुढे वाचूया. आणि हेरोदाचा कारभारी खुजा याची बायको योहन्ना, तसेच सुसान्ना व दुसऱ्या पुष्कळ स्त्रिया होत्या, त्या आपल्या पैशाने त्यांची सेवा चाकरी करत असत. व्यवस्थित आहे का? प्रभू ख्रिस्त या वचनामध्ये लूक 8 अध्याय 1 ते 3 वचनामध्ये प्रभू ख्रिस्त नगरोनगरी जात आहे, गावोगावी जात आहे, तो सुवार्ता सांगत आहे. आणि काही स्त्रियांमधून त्यांनी दृष्ट आत्मे काढले, त्यांना आजारातून बरं केलं. आणि वचनामध्ये असं लिहिलंय, प्रभूनं त्यांच्यासाठी आत्मिक गोष्टी केल्या, प्रभूनं त्यांच्या जीवनामध्ये आत्मिक गोष्टी पेरल्या. आणि त्या स्त्रियांनी काय केले माहिती आहे? ते आपल्या पैशा अडक्यानं त्यांची सेवा चाकरी करत असत. हे परमेश्वराच्या दासासोबत भागीदारी करणं आहे, जिथं परमेश्वराचे दास तुमच्या आत्मिक गरजा पूर्ण करतात आणि तुम्ही त्यांच्या शारीरिक गरजांसाठी त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्यासोबत भागीदारी करतात. शारीरिक गोष्टी तुम्ही त्यांच्या जीवनामध्ये पेरतात. आणि हेच आहे परमेश्वराच्या दासासोबत भागीदारी करणं. आणि आज आपण शिकवतो की परमेश्वराच्या दासासोबत भागीदारी करणं. मी आज तुम्हाला एनकरेज करून, विश्वासणाऱ्यांनो, परमेश्वर त्याच्या दासांना पाठवतो. व्यवस्थित का? परमेश्वर त्याच्या दासांना निवडतो, त्यांना अभिषिक्त करतो आणि त्यांना विजन देऊन तो पाठवतो. आणि म्हणून मी आज तुम्हाला एनकरेज करेन, आपल्या परमेश्वराच्या दासाच्या विजनमध्ये भाग घ्या. आणि आज मी तुम्हाला यापैकी एक प्रकार सांगत आहे, ज्याद्वारे तुम्ही परमेश्वराच्या दासाच्या विजनमध्ये भाग घेतात, की तुम्ही त्या विजन मध्ये ह्या प्रकारे भाग घेऊ शकतात की आपल्या परमेश्वराच्या दासासोबत भागीदारी करण्याद्वारे, पार्टनरशिप करण्याद्वारे. पहिला पॉईंट,
परमेश्वराच्या दासासोबत भागीदारी म्हणजे जे तुमचे पास्टर किंवा परमेश्वराचे दास तुमच्या आत्मिक गरजा पूर्ण करतात आणि तुम्ही त्यांच्या शारीरिक गरजा पूर्ण करतात, त्याला म्हणतात भागीदारी. आहे का? एक परमेश्वर दास तुमच्या आत्मिक गरजा पूर्ण करतो, परंतु नेहमी लक्षात ठेवा परमेश्वराच्या दासाच्या पण काही गरजा आहेत. आणि माहित आहे ही परमेश्वरानं नियुक्त केलेली व्यवस्था आहे. आपण वाचलं प्रभूच्या सेवकांमध्ये प्रभू ख्रिस्तानं अनेक स्त्रियांना बरं केलं, त्यांना आरोग्य दिलं, त्यांच्यातून दुष्ट आत्मे काढले आणि त्यांनी प्रभू सोबत भागीदारी केली की त्या स्त्रिया पैशा अडक्यानं त्याची सेवा करत असतात. मला तुम्हाला सांगू द्या काय परमेश्वराच्या दासासोबत भागीदारी करणं. जे तुमचे परमेश्वराचे दास, जे तुमचे पास्टर तुमच्या आत्मिक गरजा पूर्ण करतात आणि तुम्ही त्यांच्या शारीरिक गरजा पूर्ण करता. जे आपण वाचलं लूक याचा 8 अध्याय 1 ते 3 वचनामध्ये ते कशाबाबत आहे? ते परमेश्वराच्या दासासोबत भागीदारी करण्याबाबत आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या तुम्ही शारीरिक विश्वासणारे असू नका की मला काय मिळेल, माझ्यासाठी प्रार्थना व्हायला पाहिजे, मला वचन खाऊ घातलं जाईल. तुम्ही आत्मिक विश्वासणारे पाहिजे जिथं परमेश्वराचे दास तुमच्या आत्मिक गरजा पूर्ण करतात आणि तुम्ही तुमच्या परमेश्वराच्या दासांच्या गरजा पूर्ण करतात. आणि म्हणून मी तुम्हाला एनकरेज करेन परमेश्वराची व्यवस्था समजून घ्या की ख्रिस्त येशू चर्चचा मस्तक आहे, त्यानंतर परमेश्वराचे दास आहे आणि त्यानंतर विश्वासणारे आहेत. मी अनेक वेळा तुम्हाला सांगतो की तुम्ही अशा परमेश्वराच्या दासासोबत जुडले पाहिजे की ज्याला परमेश्वरानं तुमच्यासाठी ठेवलंय, ज्यांच्याकडे विजन आहे आणि ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याशी जुळतात तुम्ही त्यांच्यासोबत भागीदारी करतात आणि भागीदारी करण्याद्वारे तुम्ही आर्थिक क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकता. म्हणून विश्वासणार परमेश्वराच्या दासासोबत भागीदारी करणं काय आहे? परमेश्वराचा दास तुमच्या आत्मिक गरजा पूर्ण करतात आणि तुम्ही त्यांच्या शारीरिक गरजा पूर्ण करतात. जसं माहितीये इतर लोकांना काही शारीरिक गरजा आहेत, त्याच प्रकारे परमेश्वराच्या दासाच्या पण काही गरजा आहेत. आणि जिथं तुम्ही परमेश्वर दासासोबत भागीदारी करतात, परमेश्वर दासावर असणारा अभिषेक, परमेश्वर दासावर असणारी कृपा आणि परमेश्वराच्या दासाला मिळणाऱ्या प्रतिफळामध्ये तुम्ही सहभागी होतात. वाचू एक वचन, फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 15 ते 19 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. त्या ठिकाणी असले, फिलिप्पिकरांनो तुम्हालाही ठाऊक आहे की सुवार्तेच्या प्रारंभी मी मासिदोनियाहून निघालो तेव्हा तुमच्या वाचून दुसऱ्या कोणत्याही मंडळीनं किंवा चर्चने माझ्या बरोबर देण्या घेण्याचा व्यवहार केला नाही. हे देण्या घेण्याचा व्यवहार काय माहिती आहे? जिथं परमेश्वरदास तुमच्या जीवनामध्ये आत्मिक गोष्टींची गरज पूर्ण करतो, तुम्हाला आत्मिक भोजन खाऊ घालतो आणि त्याला प्रतिसाद म्हणून तुम्ही परमेश्वराच्या दासाच्या जीवनामध्ये बीज पेरतात, त्यांच्या गरजा पूर्ण करतात. त्याला म्हणतात परमेश्वराच्या दासासोबत भागीदारी करणं. आणि हे खूप महत्वाचं आहे. पुढे कारण मी थेसलोनिकात होतो तेव्हा देखील तुम्ही एकदाच नाही तर 2दा माझी गरज भागवली. जस परमेश्वर आपल्याला आर्थिक क्षेत्रामध्ये संपन्न करतो, आपण परमेश्वराच्या दासासोबत भागीदारी करतो जिथं परमेश्वर दास आपल्या आत्मिक गरजा पूर्ण करतात आणि आपण त्यांच्या शारीरिक गरजा पूर्ण करतो. पुढे वाचूया, मी दानाची अपेक्षा करतो असे नाही. नेहमी लक्षात ठेवा विश्वासणाऱ्यांनो, परमेश्वराचे दास ज्यावेळेस देण्याबाबत शिकवतात हे दानासाठी नाहीये. हा परमेश्वरानं नियुक्त केलेली व्यवस्था आहे. कोणी पास्टरांनी हे सुरू नाही केलं. तर तुमच्या हिशोबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा धरतो. मला सर्व काय आहे व ते विपुल आहे. प्रदिताच्या हाती तुम्ही जे पाठवले त्याने मी भरून गेलो आहे. ते जणू काही सुगंध देवाला मान्य व संतोषकारक यज्ञ असे. ज्यावेळेस तुम्ही परमेश्वर दासाच्या जीवनामध्ये बीज पेरतात, त्यांच्या जीवनात त्यांच्यासोबत भागीदारी करतात, हे परमेश्वराला मान्य असं आहे. तर त्याच्यानं परमेश्वराला आनंद होतो. आणि जसं आपण तसं करतो काय घडलं, माझा देव, पौल म्हणत आहे फिलिप्पिकरांच्या चर्चला, माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवल. प्रभू पुरवठा करा. हे वचन त्या लोकांसाठी आहे जे परमेश्वराच्या दासासोबत भागीदारी करतात. म्हणून पहिली गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे की तुमचे परमेश्वर दास कोण आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला ते माहित होतं त्यांच्यासोबत तुम्ही भागीदारी करतात, त्या विजनमध्ये तुम्ही देणं सुरू करतात. आणि त्यानुसार फिलिप 4:19 अध्याय म्हणतात की माझा देव तुमची सर्व गरज त्याच्या संपत्तीनुसार गौरवाद्वारे पुरवेल आणि परमेश्वर पुरवठा करण. विश्वासणाऱ्यांनो, परमेश्वर दासासोबत भागीदारी करण्याचा अर्थ काय की परमेश्वर दास तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आत्मिक गरजा पूर्ण करतात, तुम्हाला आत्मिक भोजन खाऊ घालतात. तुमच्या म्हणजे जे परमेश्वराचं वचन
तुमच्यासाठी प्रार्थना करतात आणि त्याला प्रतिसाद म्हणून तुम्ही त्यांच्या शारीरिक गरजा पूर्ण करता. दुसरा पॉईंट, परमेश्वराच्या दासासोबत भागीदारी ही किंवा पार्टनरशिप ही परमेश्वरानं ठरवलेली देण्याची आणि घेण्याची व्यवस्था आहे. ही कोणा पास्टरने तयार नाही केली की ठीक आहे पास्टरांची काहीतरी गरज आहे म्हणून पास्टरने तयार केली, नाही. परमेश्वराच्या दासासोबत भागीदारी करणं किंवा पार्टनरशिप करणं ही परमेश्वरानं ठरवलेली देण्याची आणि घेण्याची व्यवस्था आहे. जिथं परमेश्वर दास तुम्हाला आत्मिक गोष्टी देतात त्याला प्रतिसाद म्हणून माहिती आहे तुम्ही शारीरिक गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये पेरता. मी आज तुम्हाला एनकरेज करून विश्वासणाऱ्यांनो मला तुम्हाला सांगू द्या की आपली आर्थिक क्षेत्र जर तुम्हाला बदलायचे, आर्थिक क्षेत्रामध्ये जर तुम्हाला पुढे जायचे, जर तुम्हाला संपन्न व्हायचे, आपली मानसिकता बदला, आपली विचार करण्याची पद्धत बदला. वचन सांगतं द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. ज्यावेळेस एक शारीरिक विश्वासणारे ऐकतो त्याला असं वाटतं माहिती त्याच्याकडून काहीतरी घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. नाही, वचन काय सांगतं जर आपण देतो तर आपल्याला देण्यात येईल. दुसरा पॉईंट, परमेश्वराच्या दासासोबत भागीदारी ही परमेश्वरानं ठरवलेली देण्याची आणि घेण्याची व्यवस्था आहे. जिथं परमेश्वर दास आत्मिक गोष्टी देतात आणि त्या बदल्यात तुम्ही त्यांच्या जीवनात शारीरिक त्यांच्या गरजा पूर्ण करता, त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही बीज पेरतात. पहिलं करेन 9 अध्याय 10 आणि 11 वचन त्या ठिकाणी नसले, तो हे सर्वस्वी तुमच्या आमच्या करता सांगतो, हो हे तुमच्या आमच्या करता लिहिले होते, अशा अर्थाने की जो नांगरतो त्याने आशेने नांगरावे आणि जो मळणी करतो त्याने ते उपभोग घेण्याच्या आशेने करावी. 11 वचन, आम्ही तुमच्यासाठी आध्यात्मिक म्हणजे आत्मिक वस्तूची पेरणी केल्यावर जर तुमच्या ऐहिक म्हणजे शारीरिक वस्तूंची कापणी केली तर त्यात काही मोठी गोष्ट आहे का? परमेश्वराचं वचन सांगते जर परमेश्वराच्या दासानं तुमच्या जीवनात आत्मिक गोष्टी पेरल्यात आणि जर त्यांनी तुमच्या जीवनातून शारीरिक गोष्टीची कापणी केली तर यात काही मोठी गोष्ट आहे का? म्हणजे याचा अर्थ काय? परमेश्वरानं ही स्थापित केलेली देण्या घेण्याची व्यवस्था आहे जिथं परमेश्वराचे दास तुमच्या आत्मिक गरजा पूर्ण करतात, तुम्हाला आत्मिक भोजन म्हणजे वचन खाऊ घालतात, तुमच्यासाठी प्रार्थना करतात, तुम्हाला आत्मिक कवर देतात आणि त्याला प्रतिसाद म्हणून तुम्ही परमेश्वराच्या दासासोबत भागीदारी करता. आणि मला समजा तुम्हाला परमेश्वर दासासोबत भागीदारी करण्याचा अजून सोपा अर्थ आहे मध्ये तुम्ही परमेश्वराच्या दासाच्या जीवनामध्ये बीज पेरतात. कलिसियामध्ये तुम्ही बीज पेरतात, खूप चांगली गोष्ट आहे, पण त्यासोबत तुम्ही आणि मी परमेश्वराच्या दासासोबत भागीदारी करणं आणि परमेश्वराच्या दासाच्या जीवनामध्ये शारीरिक गोष्टी बीज पेरणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, जर तुम्ही खरंच विश्वासामध्ये गंभीर असता, पहिली गोष्ट तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करता की परमेश्वर कशा प्रकारे काम करतो किंवा परमेश्वराचं चर्च कशा प्रकारे चालतं. नेहमी लक्षात ठेवा, जे विश्वासणारे परमेश्वरा दासाचा आदर करतात त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराचा अभिषेक, परमेश्वराची कृपा वाढत जाणार आहे. आणि वचन सांगता 11 वचनामध्ये आम्ही तुमच्यासाठी आत्मिक वस्तूची पेरणी केली. जर परमेश्वर दास आपल्या जीवनामध्ये आत्मिक वस्तूची पेरणी केली, आत्मिक गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये देत आहे, तर आपण त्याला प्रतिसाद म्हणून आपण त्यांच्या जीवनामध्ये शारीरिक गोष्टी पेरल्या पाहिजेत, त्यांच्या जीवनामध्ये आपण बीज पेरलं पाहिजे. आणि ही व्यवस्था कोणी परमेश्वराच्या दासानं लावून नाही दिली, माहिती आहे ही व्यवस्था. म्हणून दुसऱ्या पॉईंटमध्ये आपण शिकत आहोत की परमेश्वराच्या दासासोबत भागीदारी ही परमेश्वरानं ठरवलेली देण्याची आणि घेण्याची व्यवस्था आहे. जसं आपण पहिले येशू ख्रिस्त गावोगावी जाऊन नगरोनगरी जाऊन तो सुवार्ता सांगायचा आणि त्या ठिकाणी काही स्त्रिया होत्या, त्या आजारी होत्या, त्यांना दृष्ट आत्म्याचा त्रास, दृष्ट आत्मे त्यांच्यामध्ये होते. प्रभू त्या ठिकाणी गेला, त्यांच्यासाठी प्रार्थना केली, त्यांना वचन खाऊ घातलं, त्यांना आरोग्य मिळालं, त्यांना दृष्ट आत्म्यातून मुक्तता मिळाली आणि त्यांनी माहिती आहे प्रभू येशूच्या जीवनामध्ये शारीरिक गोष्टी पुरवल्या, त्यांनी शारीरिक गोष्टी पेरल्या. वाचूया परत एकदा लूक 8 अध्याय 1 ते 3 वचन. पुढे लवकरच असे झाले की तो उपदेश करत व देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी व गावोगावी फिरत होता. तेव्हा त्याच्याबरोबर ते 12 प्रेषित होते, जे प्रभूचे 12 शिष्य, आणि दृष्ट आत्मे आणि विकार ह्यापासून मुक्त केलेल्या अशा कित्येक स्त्रिया, म्हणजे ज्या मगदालिया म्हटलेल्या मरियेतून 7 भूते निघाली होते. ते दृष्ट आत्मे काढले, प्रभूने त्यांना आरोग्य दिलं, चंगाई दिली. आणि पुढं असं लिहिलंय, आणि हेरोदाचा कारभारी खुजा याची बायको योहन्ना तसेच सुसान्ना व दुसऱ्या पुष्कळ स्त्रिया होत्या, त्या आपल्या पैशा अडक्याने त्यांची
सेवा चाकरी करत असत. कशाद्वारे? पैशाद्वारे. म्हणजे अर्थ का? त्यांनी आत्मिक गोष्टी घेतल्या आणि त्यांनी तिथंच थांबले नाही, त्यांनी त्याला प्रतिसाद दिला आणि माहिती आहे परमेश्वराच्या दासाच्या जीवनामध्ये त्यांनी प्रभूच्या जीवनामध्ये बीजाची पेरणी केली आणि याला परमेश्वर दासासोबत भागीदारी करणं म्हणतात. आणि मी परत सांगेन तुम्हाला, परमेश्वरानं तुमच्या जीवनावर नियुक्त केलेल्या परमेश्वराच्या दासासोबत प्रत्येक विश्वासणाऱ्यानं भागीदारी केली पाहिजे. तिसरा पॉईंट, काय घडण जेव्हा आपण परमेश्वराच्या दासासोबत भागीदारी करतो त्याद्वारे आपल्या जीवनात काय आशीर्वाद दिसतात. तिसरा पॉईंट, परमेश्वराच्या दासासोबत भागीदारी करण्याद्वारे परमेश्वराच्या दासावर असणाऱ्या अभिषेकामध्ये, कृपेमध्ये, त्यांना मिळणाऱ्या प्रतिफळामध्ये तुम्ही भागीदार होता. जस्ट माहिती एक विश्वासणारा तो निर्णय करतो, मी परमेश्वराच्या दासासोबत भागीदारी करा. आणि नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही परमेश्वर दासामध्ये बीज पेरतात ती परमेश्वराच्या दासासोबत भागीदारी करणं आहे आणि ते करण्याद्वारे परमेश्वराच्या दासावर असणारा अभिषेक, त्यांच्यावर असणारी कृपा, त्यांना मिळणाऱ्या प्रतिफळामध्ये तुम्ही भागीदार होतात. तुम्हाला तुमच्या जीवनात तो अभिषेक काम करण्यास सुरू होतो, ती कृपा तुमच्या जीवनात आजाद होते आणि तुम्हाला ते प्रतिफळ मिळतं. म्हणून प्रत्येक विश्वासणाऱ्यानं आपल्या परमेश्वराच्या दासासोबत भागीदारी केली पाहिजे. वाचूया मत्तई 10 अध्याय 41 आणि 42 वचन. त्या ठिकाणी संदेष्टाला संदेष्टा म्हणून जो स्वीकारतो त्याला संदेष्टाचे प्रतिफळ मिळेल. जर तुम्ही परमेश्वराच्या दासाला ह्या प्रकारे बघताल की माझ्या प्रभूनं हा परमेश्वर दास माझ्या जीवनावर ठेवलाय आणि प्रभू मी त्यांचा आदर करन, मी त्यांच्यासोबत भागीदारी करन, तर तुम्ही त्यांना मिळणाऱ्या प्रतिफळामध्ये भागीदार होता. आणि पुढे असले आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून जो स्वीकारतो त्याला नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल. 42 वचन खूप महत्वाचं आहे. आणि या लहानातील एकाला शिष्य म्हणून, परमेश्वराचा दास म्हणून जो कोणी केवळ एक गार पाण्याचा एक प्याला पाजतो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही, असे मी तुम्हाला खचित सांगतो. प्रभू म्हणत आहे, जो कोणी परमेश्वराच्या दासाच्या जीवनामध्ये जे काही करेल तो त्या प्रतिफळाला मुकणार नाही. प्रभू या ठिकाणी म्हणतो, केवळ एक गार पाण्याचा एक प्याला जो पाजतो तो आपल्या प्रतिफळाला मुकणार नाही. मला तुम्हाला जर तुम्ही परमेश्वराच्या दासाच्या जीवनामध्ये काही करत आहात, तर परमेश्वर दासासाठी काही तुम्ही करत आहात, वचन सांगतो तुम्हाला 100 पट त्याची कापणी मिळेल. 100 पट कापणी. आणि म्हणून प्रत्येक विश्वासणाऱ्यानं परमेश्वरानं नेमलेली देण्या घेण्याची व्यवस्था समजून घेतली पाहिजे की परमेश्वराचे दास आपल्या जीवनामध्ये आत्मिक गोष्टी पेरतात, ते आपल्याला आत्मिक भोजन खाऊ घालतात, ते आपल्यासाठी प्रार्थना करतात, आत्मिक कवरिंग ते आपल्याला देतात आणि आपण त्या गोष्टीला प्रतिसाद म्हणून आपण त्यांच्यासोबत भागीदारी करतो, आपण त्यांच्या शारीरिक गरजा पूर्ण करतो, आपण त्यांच्या जीवनामध्ये बीजाची पेरणी करतो. आणि असं करण्याद्वारे परमेश्वराच्या दासावर असणाऱ्या अभिषेकामध्ये, कृपेमध्ये आणि त्यांना मिळणाऱ्या प्रतिफळामध्ये आपण भागीदार होतो. आणि मला तुम्हाला सांगू द्या, अभिषेकामध्ये एवढं सामर्थ्य आहे की तो तुमचं आर्थिक क्षेत्र पूर्णपणे बदलू शकतो. जस परमेश्वराचा दासावर असणारा अभिषेक तुमच्यावर आजाद होतो, तुमचं आर्थिक क्षेत्र पहिल्यासारखं असणार नाही. हर एक गोष्ट जी तुम्हाला आर्थिक क्षेत्रामध्ये पुढे जाऊ देत नाही ती त्या अभिषेकाद्वारे तुटन. वाचूया यशाया 10 अध्याय आणि 27 वचन. त्याने असले, उस समय ऐसा होगा कि उसका बोझ तेरे कंधे पर से और उसका जुआ तेरे गर्दन पर से उठा लिया जाएगा और अभिषेक के कारण वह जुआ तोड़ डाला जाएगा. कशाद्वारे ते बंधनं तुटले जातील? अभिषेकाद्वारे. 4था पॉइंट, परमेश्वराच्या दासासोबत भागीदारी करण्याद्वारे तुम्ही संपन्नतेच्या उच्च स्तरामध्ये प्रवेश करता. कदाचित आज तुमच्याकडे येणार पैशाची रक्कम खूप छोटी असेल, तुम्हाला खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही परमेश्वराच्या दासासोबत ज्यावेळेस भागीदारी करतात, ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या जीवनामध्ये बीज पेरतात, त्यांच्या शारीरिक गरजा पूर्ण करतात, काय घडेल माहिती आहे? तुम्ही संपन्नतेच्या उच्च स्तरामध्ये प्रवेश करतात. जिथं तुमचं आर्थिक क्षेत्र वाढण्यास सुरू होतंय, जिथं तुम्ही बरकत बघण्यास सुरू होतात, जिथं तुमच्याकडे गरजेपेक्षा जास्त राहतं. आणि माहिती हे कशाद्वारे घडतंय? ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या दासासोबत भागीदारी करतो. आणि भागीदारी करण्याचा अर्थ आहे की परमेश्वरा दास तुमच्या जीवनात आत्मिक गोष्टी पेरतो, आत्मिक भोजन देतात, तुमच्यासाठी प्रार्थना करतात, तुम्हाला कवरिंग देतात आणि
त्याला प्रतिसाद म्हणून त्यांच्या शारीरिक गरजा पूर्ण करतात, त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही बेस पेरतात आणि हे करण्याद्वारे आपण अलौकिक संपन्नतेमध्ये प्रवेश करतो आणि अलौकिक संपन्नतेचा अनुभव घेतो. वाचूया गलती करा स्तोत्र 6 अध्याय आणि 6 वचन. त्या ठिकाणी असलंय, ज्याला वचनाचे शिक्षण मिळाले आहे, ज्याला परमेश्वराचं वचन शिकवलं गेलंय, त्याने ते वचन त्या वचनाचं शिक्षण देणाऱ्याला सर्व चांगल्या पदार्थाचा वाटा द्यावा. याचा अर्थ काय? आपण परमेश्वरासोबत भागीदारी करावी. जिथं ते आपल्या आत्मिक गरजा पूर्ण करतात, जिथे ते आपल्याला वचनाचं शिक्षण देतात आणि आपण त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या शारीरिक गरजा पूर्ण करतो, त्यांच्या जीवनामध्ये बीज पेरतो. तुम्ही या टीचिंगमध्ये हे टीचिंग ऐकत असताना मी 2 गोष्टी खूप जोर दिला. पहिली गोष्ट मी सांगितलं की परमेश्वराचे दास तुमच्या आत्मिक गरजा पूर्ण करतात, तुम्हाला वचन खाऊ घालतात, तुमच्यासाठी ते प्रार्थना करतात, तुम्हाला ते कवरिंग देतात. याला म्हणतात परमेश्वर दास तुमच्या जीवनामध्ये आत्मिक गोष्टी पेरणं. आणि जस्ट मी म्हणतो तुम्ही परमेश्वर दासाच्या जीवनामध्ये बीज पेरतात, त्यांच्या शारीरिक गरजा पूर्ण करतात. हा तुमचा प्रतिसाद आहे की ज्याद्वारे तुम्ही परमेश्वराच्या दासाच्या जीवनामध्ये बीज पेरतात, त्यांच्या गरजा पूर्ण करतात आणि याला परमेश्वर दासासोबत भागीदारी करणं म्हणतात. म्हणून मी आज तुम्हाला एनकरेज करून आपल्या परमेश्वर दासासोबत जोडा, त्या विजनमध्ये भाग घ्या, आपल्या परमेश्वर दासाच्या अधीन व्हा, त्यांचं शिक्षण तुम्ही ऐकत राहा, ते आत्मिक भोजन खात राहा आणि त्याला प्रतिसाद म्हणून परमेश्वराच्या दासासोबत भागीदारी करा आणि हे करण्याद्वारे तुम्ही अलौकिक संपन्नतेमध्ये प्रवेश करता. परमेश्वर तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू ऑल.